वेगळा विषय आहे, थोडासा बोल्ड आहे, पण याची गरज आहे. इट इज माय डिसिजन, मी हे केलं. आम्हाला खूप अभिमान आहे आणि तू मराठी बोलतेस आणि इतकं चांगलं बोलतेस. लोक चांगल्या कलाकृतीला पण नावं ठेवतात. वेन इट कम्स टू लार्ज स्केल फिल्म मेकिंग, त्यांना वाटतं की मराठीवाले नाही बना पाएंगे. बिकॉज माझ्या समोर माझ्या मैत्रिणीला जर कोणी असं टीज केलं तर मी मी ते खपून नाही घेणार. हॅलो नमस्कार, मी विशाखा आणि ओनली मानिनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. येत्या काळात एक मस्त धमाल कमाल सिनेमा येतोय ज्याचं नाव आहे हार्दिक शुभेच्छा. पण त्याचं काय हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या चित्रपटाची स्टारकास्ट आहे, तर जाणून घेऊया त्याचं काय नेमकं आहे काय. तर काय सांगितलं या movie आय थिंक यू शुड स्टार्ट. मला खूप आवडलं जेव्हा तू म्हणजे मस्त धमाल कमाल, हे मला खूप आवडलं. नाईस नाईस नाईस. काय जसं आहे पोस्टर मध्ये दिसतंय तसंच आहे. ट्रेलर जसा सगळ्यांनी अप्रिशिएट केला, सो आय एम व्हेरी थँकफुल फॉर दॅट. वेगळा विषय आहे, थोडासा बोल्ड आहे, पण याची गरज आहे. टॅबू आहे हा ऍक्च्युली, की कोणी याचं ह्याबद्दल बोलत नाही. आपल्या समाजात असे बरेच टॅबूज आहेत ज्याबद्दल लोक बोलायला घाबरतात किंवा नाही बोलत. ही फिल्म एका त्याच टॅबू विषयी आहे, सेक्शुअल कम्पॅटेबिलिटी ऑफ अ कपल. जे कपल कधीच बोलत नाहीत किंवा कम्फर्टेबल नसतात बोलायला, मोस्ट ऑफ द कपल्स. सो त्यावर आहे, पण वी हॅव नॉट क्रॉस द लाईन. खूप फॅमिली व्हॅल्यूज घेऊन किंवा एक हलक्या फुलक्या पद्धतीने त्याला मांडलंय आम्ही, जे लोकांना एंटरटेन पण करेल, खूप फॅमिली वाईब येईल आणि मला जे बोलायचंय, विषय पोचवायचंय ते सुद्धा पोचेल. सो वी हॅव ट्राईड आवर बेस्ट टू मेक अ फॅमिली एंटरटेनर. मोस्ट ऑफ टाइम असं होतं की एक वेगळा काहीतरी विषय घेऊन येतोय, त्या विषयाकडे बघायचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा असतो. तर हा विषय लोक कशा पद्धतीने घेतील असं तुला वाटतं, किंवा हा विषय घेताना तुला असं दडपण वगैरे काही आलं होतं का? हो हो हो, दडपण तर येतच. पण आता मला काय वाटत नाही. आता झाले बरेच फिल्म झाले आणि मला असं वाटतं की लोक चांगल्या कलाकृतीला पण नावं ठेवतात. मग आता काही करू शकत नाही आम्ही त्याचं. आता लोक बाहुबली आणि या सगळ्या फिल्मना सुद्धा लोक ज्यांना बोलायचं ते बोलतातच काही पण. सो सी, इफ इफ आय कन्व्हिन्स्ड, मी कन्व्हिन्स्ड आहे का त्या स्क्रिप्टशी. 5 वर्ष आधी विचारशील तर मी नव्हतो. मी थोडंसं घाबरत होतो की नको, हा विषय मराठीत नको, हिंदीत येस, मराठीत नको. पण आता मला वाटतंय ना की मराठी ऑडियन्सना सुद्धा एक चेंज हवाय, विषयांचा चेंज हवाय. कधी कधी काय होतं, खूप ऐतिहासिक सिनेमे येतात मराठीत, मग ते म्हणतात की नाही काहीतरी वेगळं करा. मग कधी लावणीपट येतं, मग कधी कॉमेडी येतं, पण असे विषय कोणी करण्याचं धाडस करत नाही. पण माझ्याबरोबर असंच झालंय की जेव्हा मी धाडस केलंय ना, दॅट हॅज वर्कड फॉर मी. मे बी नॉट ॲट द बॉक्स ऑफिस, पण OTT वर ट्रेंडिंग झालंय ते. सो दिस इज अ चान्स यार. आणि लाईफ इज ऑल अबाउट टेकिंग चान्सेस. सो आय थिंक आय हॅव ट्राईड. हे बघ, मी माझ्या कामाशी एकदम प्रामाणिक आहे. सिन्सिअरली एक विषय मांडलाय. शेवटी रिझल्ट, आय डोंट वरी अबाउट रिझल्ट. प्रोसेस फॉर मी. रिझल्टचं मी अजिबात आय डोंट बॉदर अबाउट इट. असं बऱ्याचदा होतं की आपल्याकडे एखादी स्क्रिप्ट आली आहे, ती वेगळी, आणि अशा विषयावरती जेव्हा असते तेव्हा मुली विचार करतात की मी ही स्क्रिप्ट करू नको करू, इंडस्ट्रीमध्ये मला टिकायचं आहे, किंवा काही बाकीच्या इतर गोष्टी असतील. तर ही स्क्रिप्ट तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्या दोघींचा काय थॉट होता आधी? माझा थॉट तर म्हणजे ऑनेस्टली जेव्हा पहिल्यांदा आलेली ही स्क्रिप्ट, काही वर्षांपूर्वी आलेली, जेव्हा स्क्रिप्ट वरती पण काम नव्हतं झालं, नुसतं वन लाईन आलेली, पिच डेक आलेला माझ्याकडे. आणि जेव्हा मी पिच डेक बघितला आणि वन लाईन, जे आता आपण टॅगलाईन ऐकतोय पण त्याचं काय, हे ऐकल्यानंतर जे थॉट्स येत असतील प्रेक्षकांच्या मनात, तसेच माझ्या मनात आलेले की काय माहिती, कदाचित कसं असेल, काय असेल. आणि वन लाईन जेव्हा मी वाचली की एका अशा विषयावरती हा सिनेमा आहे ज्याबद्दल जास्त बोललं जात नाही, ज्याबद्दल आपण ओपनली बोलू शकत नाही. त्यामुळेच आधी ह्या फिल्मचं टायटल टॅबू असं होतं, कारण तो एक सोसायटीमधला टॅबू आहे ज्याविषयी ओपनली बोलता येत नाही. सो तेव्हा मला तरी असं वाटलेलं की मला हे नाही करायचंय. सो मी हे कन्वे केलं होतं. आणि मग काही काळानंतर जेव्हा स्क्रिप्ट लिहून झाली तेव्हा माझ्याकडे ती पुन्हा आली फिल्म. तेव्हा मी स्क्रिप्ट, मला त्यांनी इन्सिस्ट केलं पुष्करच्या टीमने की तुम्ही स्क्रिप्ट वाचा. स्क्रिप्ट मागवली, स्क्रिप्ट वाचली, आणि स्क्रिप्ट वाचल्यानंतर जी फिलिंग होती ती कम्प्लिटली वेगळी होती. ते असं होतं की हे ज्या पद्धतीने मांडलं गेलंय, कधी कधी काय असतं ना, हे बघ, एक विषय एक असतो, पण तुम्ही जे म्हणतात ना बोलताय कसं, ते जास्त महत्वाचं असतं. ते त्या विषयाबद्दल कसं बोललं जातं, किती रिस्पेक्टफुली बोललं जातं, हे
जास्ती महत्वाचं आहे हे मला त्या स्क्रिप्ट वाचल्यानंतर कळलं. आणि सिनेमा पाहिल्यावरही तुम्हाला हेच वाटेल की खूप सेन्सिटिव्हिटीने आणि सेन्सिबिलिटीने हँडल केलेला हा सब्जेक्ट आहे जो आम्ही घेऊन येतोय हार्दिक शुभेच्छा. फर्स्ट मराठी मूवी आणि त्यात पण असा विषय, तर तू काय सांगशील? आधी तर मला आय थिंक सिनॉप्सिस जसा आला होता आणि पुष्करच्या टीमनी, आणि आय डोंट जज इट दॅट मच. काही ॲप्रिहेन्शन्स असं नव्हते, बिकॉज पुष्कर ॲज अ मेकर I did have a little trust on that fact that he's a good filmmaker, and his production house is good. So the way they're going to handle this subject will be different. But let's go and see what it is. तर त्यांनी मला बोलवलं एक मीटिंगसाठी, एक नरेशनसाठी. जेव्हा तिकडे गेले मी, अँड द वे त्यांनी मला हा सब्जेक्ट प्रेझेंट केला, नरेट केला, आणि इट वॉज सो ब्युटिफुल की आय हॅड टू से येस. देर वॉज नो अदर ऑप्शन फॉर इट. लाईक इट वॉज, आणि खूप सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आहे, बट खूप इट्स प्रेझेंटेड की ॲज अ फॅमिली एंटरटेनर, की तुम्हालाच असं म्हणजे शाय वाटणार नाही की मला हे बोलायचं नाहीये, मला हे करायचं, विच युजली ऑडियन्स आपली जे आहे ती शाय असते असल्या सब्जेक्ट्सवर. सो मला असं वाटतं की ज्याप्रमाणे त्यांनी हा सब्जेक्ट प्रेझेंट केला आहे, इट्स आउटस्टँडिंग. आणि तेच तुम्ही ट्रेलरमध्ये पण बघताय. It's looking like a fun family entertainer with a subject that is worth talking about. तुझा हा मूवी सुद्धा परदेशातच शूट केलेला आहे. याच्या आधीचे पण तुझे बरेच मूवी परदेशातच शूट केले. आता एक असं लोकांना असं वाटायला लागलंय की पुष्कर परदेशातच का जातो, तर त्याला इंडियामध्ये अशी लोकेशन्स मिळत नाहीत की तो जात नाही, तर असं कुठे काय म्हणजे काय सांगशील? ते शूट करणं सोपं असतं. नाही, का नाही करावं हा मी उलटा प्रश्न विचारतो. की आय सी माय मराठी फिल्म इंडस्ट्री शूटिंग इन न्यूयॉर्क यार, इन लंडन, हे पॅरिस, ॲम्स्टरडॅम, आम्ही का नाही जायचं? म्हणजे मला सारखं एक कुठेतरी असं वाटतं, थोडं बोलतो मी फ्रँकली, की ना, बिकॉज मराठी फिल्म इंडस्ट्री मुंबईत आहे ना, आणि महाराष्ट्रात आहे, बॉलिवूड सुद्धा इथे आहे. आता साऊथ इंडियन फिल्म्स डॉमिनेट करतात इकडे काहीशे. मला सारखं असं वाटतं की बॉलिवूड आणि काही टक्क्यांनी साऊथ इंडियन फिल्म्स मराठी फिल्म मेकर्सना पाण्यात बघतात असं मला वाटतं. ओके, वेन इट कम्स टू लार्ज स्केल फिल्म मेकिंग, त्यांना वाटतं की मराठीवाले नाही बना पाएंगे, असं त्यांना समज आहे त्यांचा. पण साऊथ इंडियन फिल्म्सवाल्यांना हे नाही माहिती की त्यांचा ऑडियन्स जो आहे ना, त्यांच्यासाठी फिल्म बघणं त्यांचं कल्चर आहे, ते जे इथे नाहीये. आपल्या मराठीत काय नाटकाचं प्रथा आहे, नाटकावर प्रेम आहे, तिकडे फिल्म्स बघणं कल्चर आहे. म्हणून ते रिकवर होतात पैसे, इथे रिकवर होत नाहीत. जर रिकव्हरी असती ना, तर मी आत्तापर्यंत 3-4 फिल्म्स केल्या असत्या जे खूप बिग बजेट असत्या. रिकव्हरी नाहीये, पण तरी हे धाडस आम्ही करतो की एखाद्या नॉन मराठी माणसाला सुद्धा किंवा मराठी माणसाला, एक शेवटी फिल्म इज व्हॉट ऑडिओ व्हिज्युअल मीडियम आहे ना, तो एक ऑडिओ आणि व्हिज्युअल तुम्हाला लुक चांगला वाटला तर इट इज गुड ओनली ना. सो आय फील ह्या विषयावरच जाऊच नाही, म्हणजे का तिकडे का जातो. आणि मला सांगायला आवडेल की ॲम्स्टरडॅम, पॅरिसमध्ये सबसिडी मिळत नाही. म्हणजे लंडनमध्ये आता मला माहिती आहे की बरेच मला युट्यूबला ट्रोल करतात की अरे आपको सबसिडी मिळते, नाही मिळत आहे सबसिडी अभी. सो मी आणि पैशासाठी मी कधीच काम नाही केलं. आय नेव्हर वर्क फॉर मनी. माझे रिकवर नाही झाले तर आय टेक द हिट. ॲज अ मॅन आय टेक अ हिट की इट वॉज माय मिस्टेक. चुका होतात ना माणसाकडनं, पण ठीक आहे. पण आय वॉन्ट माय मराठी इंडस्ट्री टू लुक ॲब्सोल्युटली रिच अँड की एक नॉन मराठी माणूस सुद्धा अमेरिकेत असेल, लंडनमध्ये असेल, म्हणा यार क्या फिल्म बनाई आहे ना. जेव्हा रिकव्हरी सुरू होईल ना मोठी, तेव्हा मी थांबणार नाही. मग मी खूप मोठ्या मोठ्या फिल्म्स करीन, जसे आता साऊथ इंडियनवाले बनवतात तसे. पण मी महाराष्ट्रीयन असल्याचा खूप अभिमान आहे, आणि जे काय दिलंय मला फॅन्सनी ते मराठी फॅन्सनीच दिलंय, तर त्यांनाच मी परतफेड असं देणार आहे बस. सो लाईक दॅट.
खऱ्या अर्थाने एक मराठी माणूस जेव्हा परदेशात जाऊन सिनेमा करतो आणि मराठी भाषेला एका वेगळ्या उंचीवरती नेतो, ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे आणि याबद्दल काहीच डाऊट नाहीये मला. आणि एक वेगळा विषय हाताळताना ना असं म्हणजे आपल्या घरच्यांच्या पण रिॲक्शन्स असतात, की "अरे हे नको करू, ते नको करू, हे कसं वाटेल?" तर मग तुमच्या घरच्यांच्या रिॲक्शन्स कशा होत्या? माझ्या घरी आय थिंक आधीपासूनच खूप सपोर्टिव्ह आहेत माझे पेरेंट्स आणि त्यांनी नेहमी हेच सांगितलं की ॲज लाँग एज तुला कुठली गोष्ट वाटतेय करावीशी तर ती तू केली पाहिजेस, फक्त मागे वळून नाही बघायचं. आणि त्याच थिंकिंग आणि त्याच शिकवणीने मी पुढे चालत राहिली आहे की जे करतोय आपण ते अभिमानाने करायचं आणि मग मागे वळून नाही पाहायचं की हे केलं ना मग ऑल द कॉन्सिक्वेन्सेस लाईक यू सेड, लाईक यू टेक युअर हिट ऑर अ मिस, जे काही असेल ते आपण केलंय, आपण फक्त स्वतःला जबाबदार ठरवायचं, अजून काही कुठे ब्लेम गेम नाही, काय नाही. इट इज माय डिसिजन, मी हे केलंय. सो माझ्यासाठी आय थिंक माय पेरेंट्स हॅव ऑलवेज बीन व्हेरी सपोर्टिव्ह. मी काही करीन त्यांना माहितीये, त्यांना इतका भरोसा आहे स्वतःच्या जे काही लहानपणापासून त्यांनी मला व्हॅल्यूज दिलेत त्याच्यावरती की जे डिसिजन घेईल ते योग्य असेल आणि नसेल योग्य तर ती योग्य करून दाखवेल. वाव, नाईस. नो, ऑफकोर्स मला आता वडील नाही आहेत, पण आई आहे ना, ती शी इज मोर ऑफ अ टेलिव्हिजन पर्सन. तिला डेली सोप्स आवडतात खूप. त्यामुळे मी कुठलीही फिल्म आली ना माझी, तर तिला एवढं एक्साइटमेंटनी सांगत नाही. जेवढं बिग बॉस मराठी वेळेस होती ती एक्सायटेड, तेवढी एक्साइट ती होत नाही. आणि हां, तिला हां, ओके आली ना, ओके गुड गुड गुड. तिला माहिती आहे की मी ऑफकोर्स सिन्सिअरलीच माझा मुलगा काम करणार, सो तसं तिला काही डाऊट नाही आहे. पण हां, हा विषय सांगताना तिला थोडंसं मला मी बिचकत होतो. हां, टेन्शन होतं बिकॉज आय हॅव नेव्हर स्पोकन टू माय मदर लाईक दॅट इन दॅट ॲस्पेक्ट. बिकॉज बाबांनंतर मी आणि माझ्या भावाने तिला सांभाळलंय, आईला. सो आम्ही त्या ह्याच्यात आम्ही असं कधी बोललो नाही. पण हे बघा, म्हणजे आईला आपापल्या मुलांचा अभिमान असतोच. सो मी जे काय करीन तिला माहिती आहे की हा प्रामाणिकपणे करेल, कुणाला फसवणार नाही, सिन्सिअरली करेल. माझ्यासाठी तेच आहे सगळं, की शेवटी हे बघा, रिझल्ट्स आपल्या हातात नाही आहेत. तुम्ही कितीही कष्ट करा, रिझल्ट्स आपल्या हातात नाही आहेत. तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं काम केलं का, हे जेव्हा आई माझी बघते, शी इज हॅपी. जसं हेमल म्हणाले, द सेम वे माझे पेरेंट्स खूप सपोर्टिव्ह आहेत फॉर ऑल द डिसिजन्स मी जे आत्तापर्यंत घेतलेत आणि घेणार. त्यांनी मला नेहमी हेच म्हटलंय की त्यांना अभिमान आहे, इनफॅक्ट खूप अभिमान आहे की इवन आत्तापर्यंत जे काम केलंय मी हिंदी वेब सिरीजमध्ये, हिंदी टेलिव्हिजन शोजमध्ये, आणि त्यांना माहिती आहे मी वेट करत होते माझ्या पहिला मराठी चित्रपटासाठी. आणि लाईक यू नो देर वर सो मेनी टाइम्स की असे 2-3 स्क्रिप्ट्स आले होते. इट डिंट, समटाइम्स द फिल्म डिंट वर्क आउट, समटाइम्स द फिल्म गॉट पुश्ड, समटाइम्स आय डिंट लाईक द स्क्रिप्ट्स. मला स्क्रिप्ट्स आवडली नाही इनफॅक्ट 2-1 स्क्रिप्ट्स. आणि वेन दिस केम माय वे अँड आय टोल्ड दॅम दॅट आय एम फायनली डुईंग दिस आणि हा सब्जेक्ट आहे, हा मुद्दा आहे फिल्मचा. माय पेरेंट्स वर व्हेरी, दे आर ॲज इट इज व्हेरी ब्रॉड माइंडेड आणि व्हेरी लिबरल. सो ते वर लाईक की आधी तर ते कॉंग्रॅच्युलेटेड मी अँड दे सेड की वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू आणि आम्हाला खूप अभिमान आहे आणि तू मराठी बोलतेस आणि इतकं चांगलं बोलतेस. आफ्टर सीइंग द ट्रेलर ऑल्सो की आम्हाला एवढं माहिती नव्हतं, अरे तू इंटरव्ह्यू देणार ना मराठीत, लाईक हो. बट त्यांना माहिती आहे की मराठी मी बोलते पण चांगलं बोलू शकते. लाईक दे फर्स्ट टाइम दे सॉ इट इन द ट्रेलर. तर त्यांना दे वर व्हेरी हॅपी. अँड माय ब्रदर ऑल्सो, ही ऑल्सो की लाईक ही लव्ह द सब्जेक्ट इनफॅक्ट. आणि ही बिंग यंगर टू मी, त्याला तो खूप रिलेट करत होता. अँड दिस इज वॉट इज हॅपनिंग टुडे इन लाईफ. अँड कुडोज टू पुष्कर, त्यांनी असा सब्जेक्ट घेतला आणि त्याच्यावर त्यांनी एवढी लाईक फन, लाईट, एंटरटेनिंग फिल्म बनवली आहे की त्या सब्जेक्टचा इम्पॉर्टन्स पण कुठं लाईक असा डायल्यूट नाही झालाय, पण तो सब्जेक्ट पण येतोय बाहेर, बट इन अ वे व्हेअर पीपल, अ मराठी ऑडियन्स कॅन अंडरस्टँड इट व्हेरी नाईसली. सो या, कुडोज टू हिम फॉर दॅट. थँक्यू. मला ना पुष्कर, तुला एक गोष्ट अशी आवर्जून विचारायची वाटते की इंडस्ट्रीमध्ये काम करताना सगळे स्वतःच्या लुकबद्दल एकदम असे हे असतात आणि पोस्टर पाहिल्यानंतर तुझा लुक पहिला जो हँडसम हंक म्हणून इतकी वर्ष आम्ही बघतोय, अचानक एवढा वेगळा ड्रास्टिक चेंज. सो असा लुक करताना तू असं विचार केला होता की लोक तुला कसं ऍक्सेप्ट करतील किंवा नाही करतील?
नाही आय एम अन ॲक्टर ना, आय एम प्लेइंग अनदर कॅरेक्टर. सो मला मी कधीच जिथे दिसायचं तिथे दिसेन ना मी. आता आज इंटरव्ह्यूमध्ये बघ ना एकदम मस्त आलो मी आता. सो नाही, कधीच नाही. बेसिकली जेव्हा स्क्रिप्ट लिहित होतो ते कॅरेक्टर काय आहे, त्याचं डिमांड काय आहे त्या कॅरेक्टरची. तो समजा 40 वर्षाचा एक असा वर्जिन माणूस आहे की यु नो निरागस आहे, गोड माणूस आहे, चांगला माणूस आहे, पण तो तसं दिसायला त्याला काय हेल्प करेल अजून, त्याचं थोडंसं लुक, त्याचं थोडंसं जाड आहे, तो थोडा चष्मा घालतो. ते मग काय होतं ना, ते लुक केल्यानंतरच तुमचं ते बॉडी लँग्वेज होतं, तसं मॅनरिझम्स होतात. सो बेसिकली आय एम प्लेइंग अ कॅरेक्टर ना, सो मला कधीच असं वाटत नाही. सो आय एम हॅपी प्लेइंग माधव. एक नवीन ट्रायो मिळालाय इंडस्ट्रीला. हा ट्रायो बघायला म्हणजे आम्हाला तर मजा येणार आहे ऑफकोर्स. हा ट्रायो पुन्हा एकदा बघायला मिळेल असं मला वाटतंय. सो काय सांगतील याबद्दल? मला बघायला कुठे जायचं सांगा, स्पेनला जायचं, इटलीला जायचं, कुठे जायचं? अरे हे बघा, शूट नंतर हेमल प्लॅन स्पेन, पूर्वी प्लॅन इटली. आता ते सांगतील स्पेन आणि इटली मध्ये करू आम्ही. अर्थात हा नवीन ट्रायो, ही नवीन फ्रेंडशिप आणि गुड वन. नाही व्हेरी नाईस. खूप छान. म्हणजे तुमची अशी फ्रेंडशिप पण दिसून येते. एवढे छान गप्पा मारता तुम्ही एकत्र. तुम्हाला तिघांना काही ना काहीतरी एकमेकांबद्दल अशा गोष्टी कळल्या असतील ना, ज्या अशा लोकांपासून तुम्ही लपवल्या असाल. ओ? एक सिक्रेट फोड आहे एकमेकांचे. Like पुष्करचं एखादं प्रमोशन secret. राहिले अजून, थांब. अच्छा, आपलं नाही, promotion. नाही तसं काही सिक्रेट नाही आहे. नो यार, वी आर ऑल आय थिंक ओपन बुक्स. असं काही सिक्रेट नाही, जे आमच्या चेहऱ्यावर आहे तेच तोंडावर आहे. म्हणजे आम्ही असं काय, आम्ही लपवत काहीच नाहीये. आणि बोथ ऑफ देम आर सो हॅपी गो लकी पीपल. ते वाईब येते ना, तुम्ही कोणाला भेटता. आता तू सुद्धा इथे आलीस ना, आम्हाला वाईब पण एकदम छान आली. व्हेरी हॅपी गो लकी, हॅपी वाईब. सो बोथ हेमल अँड पूर्वी आर अमेझिंग ह्युमन बिंग्स. असं हवं लाईफमध्ये. आता धकाधकीच्या लाईफमध्ये इतका स्ट्रेस असतो ना, यू डोंट वॉन्ट टू मीट सॅड पीपल. या तुम्हाला चांगल्या हॅपी लोकांना भेटायचंय. सो मस्त आहेत दोघी. ऍक्टर, प्रोड्युसर, डिरेक्टर, रायटर एवढं सगळं एकत्र म्हणजे मल्टीटास्किंग करताना खूप टेन्शन यायचं का? किंवा कधी असं वाटायचं अरे यार बस झालं, असं कधी झालं तुझं? नाही, आय लव्ह माय जॉब, आय लव्ह इट. तू मला कधी सांग, आय एम अप फॉर इट. आय लव्ह फिल्म मेकिंग. मुळात फिल्म मेकिंगवर माझं प्रेम आहे. सो आय नेव्हर गेट बोर्ड. वेगळ्या स्क्रिप्ट्स, फिल्म मेकिंगच्या टेक्निक्स, हॉलिवूडवाले कसे बनवतात, एस राजामौली सर कसे फिल्म्स बनवतात, इट इज माइंड ब्लोईंग. इट इज अ सब्जेक्ट विच आय कॅन स्टडी इट फॉर 24/7. लाईक फिल्म मेकिंग फॉर मी इज लाईक. आणि एव्हरी ऍक्टर वुड ऍग्री, आम्ही सगळे शिकतच राहतो ना. एव्हरी फिल्म, एव्हरी सेट वी जस्ट लर्न. सो कधीच नाही. तुमची स्टारकास्ट एवढी मोठी आहे, एवढे मोठे मोठे कलाकार आहेत, किशोरी ताई आहे, विजय दादा आहेत, बाबा चव्हाण. तर मग हे जे विशाखाताई वगैरे एवढे भन्नाट विनोदी कलाकार आहेत, तर मग ह्यांच्यासोबत काम करण्याचा तुमच्या तिघांचा एक्सपिरियन्स कसा होता? मस्तच आहे, कमाल. कारण इतके छान कलाकार जेव्हा तुम्हाला मिळतात तेव्हा सीन आणखी फुलतो आणि इवन तुम्ही ॲज अन ॲक्टर आणखी फुलता. सो तो अनुभव खूपच कमाल असतो. ऑफकोर्स फिल्म आहे, स्क्रिप्ट आहे, छान सब्जेक्ट आहे, पण हे जे सगळे कलाकार आहेत ते ह्या फिल्मला लाभले आणि मला ॲज अन ॲक्टर को ॲक्टर्स म्हणून लाभले. ह्याचा मला खूपच म्हणजे स्पेशल आहे, आनंद आहे आणि खूप स्पेशल आहे माझ्यासाठी हे, की इतक्या छान लोकांसोबत सीन करायला मिळतात. आणि इतकं इंडस्ट्रीत नाव आहे, विशाखाताई म्हणा, इव्हन किशोरीताई, कित्येक वर्ष, विजय सर, हे सगळी जी नावं आहेत हे यांनी गाजवलेत. किती सिनेमे, किती टीव्ही शोज. सो ह्या लोकांबरोबर जेव्हा तुम्ही एखादा सीन करता तुम्हाला तो अनुभव दिसून येतो आणि जेव्हा तुम्हाला तो अनुभव दिसतो तुम्हाला कळतं आणखी काय आपण आपल्यात बदल केले पाहिजेत, ज्याने आपण थोडं कुठेतरी एक त्या वाटेवर चालू, त्या पावलांवर त्यांच्या चालू. सो दॅट वॉज अमेझिंग. या सेम फॉर मी इट इज अ ब्लेसिंग. बिकॉज एवढे ऍक्टर्स येतात आणि दे ब्लेस युअर फिल्म. परफॉर्मन्सेस काही मी बोलण्याचं काही हे नाही, बिकॉज दे ऑल टीच मी. सो इट्स ओनली टू लर्न. त्यांना बघा, ऑब्झर्व करा, छान. दे हॅव ऑल ब्लेस्ड माय फिल्म, आवर फिल्म रादर. सो लव्ह यू ऑल. थँक्यू. आय थिंक या फिल्मवर काम करणं सगळ्यांबरोबर इट वॉज लाईक अ
like a breath of fresh air, like like it's so nice, it's like a holiday. In certain ways it was, आणि it is very important की असा अनुभव एक ऍक्टरला मिळावा. म्हणजे एक फिल्म शूटवर there shouldn't be that much of stress, there shouldn't be that much of tension, or there shouldn't be की खूपदा असं होतं की कुठल्या ऍक्टर्स मध्ये कधीतरी असं असतं की अॅनिमॉसिटी आहे, थोडंसं बॅड एनर्जी आहे, किंवा हिला जास्त सीन मिळाले का, तिला जास्त सीन मिळाले का. देर इज सम एनर्जी विच अफेक्ट्स यू इनडिरेक्टली ऑल्सो. नन ऑफ अस हॅव दॅट एनर्जी, अँड विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे टू फाइंड सच पीपल वेअर दे आर, ते स्वतःच्या क्राफ्टमध्ये खूप कॉन्फिडंट आहेत. तुम्हाला जितकाही जेही पार्ट मिळाला आहे ते पूर्ण 100% तुम्ही द्या, तुम्ही त्या कॅरेक्टरला पूर्ण 100% द्या. That's what everybody was doing, which is why the film is looking so, fresh, so vibrant, so happy, and conveying what it needs to convey. आणि energy is everything. म्हणजे या सेटवर everybody's energy was so nice, so happy, so positive that I look forward की round 2. राउंड 2 हेमल अँड पूर्वी विल प्लॅन फॉर मी. पूर्ण शूटिंग दरम्यान एखादा असा किस्सा घडला होता का जिथे तुला असं वाटलं ओ माय गॉड, ओ शिट, असं काही? एक होता, पण आय डोंट नो वेदर शुड मेन्शन इट. द पॅरिस वाला सीन. नो, मला एक गोष्टी खंत आहे फक्त. पॅरिसमध्ये आम्ही आमचा शेवटचा दिवस होता. आम्ही शूटिंग द क्लायमॅक्स, व्हेरी इम्पॉर्टंट सीन, आणि आम्ही क्रू कमी होतो बिकॉज तिथे खूपच सगळं एक्सपेन्सिव्ह असतं. आम्ही क्रू कमी साईज होता. आणि एक अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट झाला हेमल सोबत की तिथे आम्ही रात्री 1 वाजता वगैरे शूट करत असताना तिथे काही, आय डोंट थिंक दे वर फ्रेंच, बट सम पीपल फ्रॉम सम अदर नॅशनॅलिटी ते सायकलवरनं येऊन तिला थोडंसं टीज करून गेले. म्हणजे आणि आय थिंक तेव्हा मी आणि नमीश आम्ही शॉट लावत होतो का डिस्कस करत होतो वडेवर. मला आजपर्यंत त्याची खंत आहे. आजपर्यंत मी आय सेड सॉरी टू हर बिकॉज माझ्या समोर मी ह्याला खूप व्हॅल्यू करतो की एका स्त्रीला समजा माझ्यासमोर कोणी टीज केलं ना, जर हे भारतात घडलं असतं किंवा मुंबईत असतं तर तिथे खूप मोठा कांड झाला असता. इथे मी त्यांना तिथे काही करू शकलो नाही, त्याचा बदला मी घेऊ शकलो नाही, ह्याची मला खंत आहे. बिकॉज माझ्या समोर माझ्या मैत्रिणीला जर कोणी असं टीज केलं तर मी ते खपून नाही घेणार. सो तिथे मी नाही करू शकलो ते, त्याची मला खंत आहे. सो असा ओ शीटवाला मोमेंट तोच होता. तर शेवटचं म्हणजे तुमच्या सिनेमासाठी आपल्या प्रेक्षकांना काय अपील कराल? अपील तर करा. अपील म्हणजे काय, साधा सोपा सरळ अपील आहे आमचा की 21 मार्चला हार्दिक शुभेच्छा नावाचा आमचा चित्रपट तुमच्या भेटीला घेऊन येतोय. आणि हा थिएटर्समध्ये बघण्याचाच अनुभव आहे. इतकं मोठं धाडस केलंय ह्या इतक्या यंग फिल्म मेकरनी, म्हणजेच पुष्कर जोग यांनी, जे सतत सिनेमे बाहेर घेऊन जातात, मराठी माणसाला बाहेर घेऊन जातात आणि मराठी इंडस्ट्रीला इतक्या उंचीवर नेलं. त्यांनी यावेळी आणखी एक उंची अशी गाठली आहे की पहिल्यांदा मराठी सिनेमा कुठला शूट झालाय ॲम्स्टरडॅम आणि पॅरिसमध्ये. हे अशा जागा आहेत ज्या आपण फक्त ड्रीम्समध्ये बघतो. आणि तुम्हाला ह्या आमच्या सिनेमात दिसणार आहे. पोस्टरमध्ये ऑलरेडी तुम्हाला पॅरिसचा आयफेल टॉवर दिसलाय. जसं पुष्कर म्हणतो, तो OTTवर मावणार नाही म्हणून सिनेमागृहात येऊनच आमचा सिनेमा बघा. हार्दिक शुभेच्छा. 21 मार्चला तुमच्या जवळच्या लांबच्या सगळीकडच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय, नक्की पहा. मम 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 मम. तर मित्रांनो, हार्दिक शुभेच्छा. हा मूवी तुम्ही चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा आणि हार्दिक शुभेच्छेसाठी तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.